विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी इतिहासमधील प्रकरण 5वा भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या घटकाविषयी माहिती घेणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने 5 उपमुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। त्यापैकी पहिला मुद्दा आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता। दुसरा मुद्दा आहे सुधारणा पर्व। तिसरा मुद्दा आहे धार्मिक सुधारणा चळवळी। चौथा मुद्दा आहे समाज सुधारकांचे कार्य आणि शेवटचा म्हणजेच 5वा मुद्दा आहे संस्थानिकांचे योगदान। या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहूया। कधी काळी वैश्विक कल्याणाची वाट दाखवणारी भारतीय संस्कृती मध्ययुगीन कालखंडात दिशाहीन झाली होती, कारण अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड व जातीभेद यांचे प्रस्थ माजले होते। 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत इंग्रजी भाषा व शिक्षण हे भारतीयांच्या आधुनिकीकरणास पोषक ठरली। इंग्रजी शिक्षणाने सुशिक्षित झालेल्या नवतरुणांना सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते याची जाणीव झाली। त्यामुळे आद्य समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणांचा आढावा घेणे आवश्यक आहे। 5.1 सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता। त्यामध्ये पहा, 1. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यामुळे भारतीय समाज मागे पडला होता। दुसरा मुद्दा पहा, इंग्रजी शिक्षणामुळे तेथील समाज सुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी बदललेली होती। तिसरा मुद्दा पहा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यावर आधारित नवसमाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागले। यामुळे समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली। पुढचा प्रमुख उपमुद्दा पहा, 5.2 सुधारणा पर्व। त्यामध्ये आपण पाहूया राजा राममोहन रॉय यांच्या संबंधीची माहिती। 22 मे 1772 रोजी बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांचा जन्म झाला। भारतीय समाजात सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची सुरुवात रॉय यांनी केल्यामुळे त्यांना आद्य समाज सुधारक असे म्हणतात। त्यांचे कार्य पुढील प्रमाणे सांगता येईल। राजा राममोहन रॉय यांच्या कार्यासंबंधी माहिती घेऊया। त्यात पहिलं कार्य आहे स्त्री उद्धाराचे कार्य। त्यामध्ये पहा, रॉय यांच्या वहिनींना सती जावे लागले। त्याचे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याने त्यांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहून सती प्रथा कायद्याने बंद करण्याची विनंती केली। तसेच धर्मग्रंथात सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा उल्लेख नाही हे त्यांनी सिद्ध केले। त्यांच्या प्रयत्नामुळेच इसवी सन 1829 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक याने सती प्रथा कायद्याने बंद केली। तसेच बालविवाह आणि पडदा पद्धत यालाही रॉय यांनी विरोध केला। दुसरं कार्य पहा, धार्मिक कार्य। त्यामध्ये पहिला भाग पहा, उपनिषदांचे संस्कृतमधून बंगालीत भाषांतर केले। दुसरा मुद्दा पहा, आत्मीय सभेची स्थापना करून सर्व धर्मातील समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न केला। तिसरा मुद्दा पहा,
ब्राह्मो समाजाची स्थापना करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असे त्यांनी प्रतिपादन केले. तिसरा कार्य पहा, शैक्षणिक आणि वर्तमानपत्र विषयक कार्य. त्यामध्ये पहा, इंग्रजी म्हणजेच पाश्चिमात्य शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या रॉय यांनी इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू केली. इसवी सन 1817 मध्ये कलकत्ता येथे पाश्चिमात्य शिक्षण देणारी हिंदू कॉलेजची स्थापना केली. तर इसवी सन 1826 मध्ये कलकत्ता येथे वेदांचे शिक्षण देणारी वेदांत कॉलेजची स्थापना केली. वर्तमानपत्राविषयक कार्य पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं आहे, संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील साप्ताहिक आणि मिरातुल अखबार हे पर्शियन भाषेतील दैनिक राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केले. इसवी सन 1824 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने वृत्तपत्रावर कडक नियंत्रणाचा कायदा केला. तेव्हा रॉय यांनी चंद्रकुमार ठाकूर, द्वारकानाथ ठाकूर, हरचंद्र घोष, गौरीचरण बॅनर्जी आणि प्रसन्नकुमार ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्यांचे एक निवेदन सरकारला पाठवले. गव्हर्नर जनरलने या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यावर रॉय यांनी इंग्लंडच्या राजाकडे अर्ज पाठवला. त्यात रॉय लिहितात, सत्तास्थानावर असलेल्या व्यक्तींचा वृत्तपत्र स्वातंत्र्याला विरोध असतो, कारण त्यामुळे त्यांच्या कारभारावर न रुचणारे नियंत्रण येण्याची शक्यता असते. कार्यामध्ये चौथं कार्य पहा, अन्य कार्य. त्या अन्य कार्यामध्ये पहिलं कार्य पहा, रॉय यांचा दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहतीक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा होता. त्यात दुसरा पहा, स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधातील उदारमतवादी लोकांना रॉय यांचा पाठिंबा होता. तिसरं कार्य पहा, भारतीयांना रॉय यांनी युरोप समजावून सांगितला. चौथं कार्य पहा, इसवी सन 1830 मध्ये मुघल बादशाह दुसरा अकबर शाह याची बाजू मांडण्यासाठी रॉय इंग्लंडला गेले. त्यामुळे मुघल बादशहाने रॉय यांना राजा हा किताब दिला. पाचवा कार्य पहा, 2 वर्षे इंग्लंडमध्ये राहिले, पुढे फ्रान्सला गेले. तेथे रॉय यांनी युरोपियनांना हिंदुस्थान समजावून सांगितला. रॉय यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि ज्ञानप्रसार सभा यासारख्या सभांची स्थापना झालेली आहे. 5.3 धार्मिक सुधारणा चळवळी. त्यामध्ये पहा, 19व्या शतकात धार्मिक व सामाजिक सुधारणा करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी आपल्या कार्यासाठी संस्था स्थापन केल्या. त्यापैकी काही महत्त्वाच्या संस्था पुढील प्रमाणे होत. त्यात पहिली संस्था पहा, प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेतूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्य होते. आता या प्रार्थना समाजाची तत्वे कोणती होती ते पाहूया. प्रार्थना समाजाची तत्वे. त्यामध्ये पहिलं तत्व पहा, ईश्वर एकच असून सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेकांतवाद आहे, अनेक देवांचं अस्तित्व आहे असं समाजाने मान्य केलेलं आहे. परंतु प्रार्थना समाजाने या अनेकांतवादाला अमान्य करत ईश्वर हा एकच आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. फक्त ईश्वर एकच आहे असं नाही, तर सर्व माणसे ही त्याची लेकरे आहेत. म्हणजेच त्या पृथ्वीवरील सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत. म्हणजे आपण सगळे भाऊबंदकीनं जोडले गेलेले आहोत हे त्यांनी या तत्वातून स्पष्ट केलेलं आहे. दुसरा मुद्दा पहा, प्रार्थना समाजाला मूर्तीपूजा मान्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थना समाजाने मूर्तीपूजा अमान्य केलेला आहे. जसे की आपण मूर्तीला अभिषेक करतो
किंवा त्यांना ओवाळतो, त्यासारख्या गोष्टी प्रार्थना समाजाला मान्य नाहीत. तिसरा तत्व पहा, प्रार्थना समाजाचा कर्मकांडाला विरोध आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थना समाजाने कर्मकांडाला थारा दिलेला नाही. आता कर्मकांड म्हणजे काय? जसं की बळी देणे, यज्ञयाग करणे, यासारखे जे काही विधी आहेत, या विधींना कर्मकांड असं म्हटलेलं आहे. तर अशा या कर्मकांडांना प्रार्थना समाजाने थारा दिलेला नाही, त्यांना आपल्या तत्वातून दूर सारलेला आहे. चौथा मुद्दा पहा, प्रार्थना समाजाचा प्रार्थनेवर भर आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थनेने मन प्रसन्न होत आहे, म्हणून प्रार्थना समाजाने समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रार्थनेवर भर दिलेला आहे असे दिसून येते. पाचवा मुद्दा पहा, भक्तीने ईश्वराला प्रसन्न करून घेता येतो. म्हणजेच प्रार्थना समाजाने हे मान्य केलेलं आहे की ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी भक्ती हा एक अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. कर्मकांडापेक्षा भक्तीने आपण ईश्वराला प्रसन्न करून घेऊ शकतो असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. प्रार्थना समाजाचे कार्य, त्यामध्ये पहा, एक, अनाथांसाठी अनाथालये सुरू केले. समाजातील निराधार लोकांना आधार देण्यासाठी प्रार्थना समाजाने अनाथालय सुरू केले असे दिसून येते. दुसरं कार्य पहा, स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्त्री शिक्षण संस्था स्थापन केले. ज्या काळात प्रार्थना समाजाने स्त्री शिक्षण संस्था स्थापन केल्या, त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. शिक्षणापासून स्त्रिया वंचित होत्या. अशा परिस्थितीत स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी प्रार्थना समाजाने शैक्षणिक संस्था स्थापन केले असे दिसून येते. तिसरा कार्य पहा, कामगारासाठी रात्रशाळा सुरू केले. जे कामगार दिवसा कामाला जातात, म्हणून त्यांना शाळा शिकता येत नाही, शिक्षण घेता येत नाही, अशा कामगारांसाठी प्रार्थना समाजाने रात्रशाळा सुरू केल्याचे दिसून येते. चौथा मुद्दा पहा, स्त्री पुरुष समानतेची चळवळ उभारली. यामध्ये आपल्याला असं दिसून येतंय की भारतीय संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना गौण स्थान आहे. तेव्हा स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावा, यासाठी प्रार्थना समाजाने चळवळ उभारल्याचे स्पष्ट होत आहे. पाचवा मुद्दा पहा, जातीभेद नाकारले. विद्यार्थी मित्रांनो, वैदिक काळातील वर्णव्यवस्था नंतरच्या काळात ती दृढ होत गेली आणि त्या वर्णव्यवस्थेचं रूपांतर जाती व्यवस्थेत झाला आणि समाजामध्ये जातीभेद अतिशय खोलवर रुजली गेली. स्पृश्यास्पृश्यता, श्रेष्ठ कनिष्ठता यासारख्या गोष्टी समाजामध्ये उद्भवले. यासारख्या गोष्टी दूर सारून सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी प्रार्थना समाजाने जातीभेद नाकारल्याचे स्पष्ट होते. सहावा मुद्दा पहा, प्रार्थना समाजाने ऐहिक जीवनाला महत्त्व दिल्याचे दिसून येते. ब आकडा, सत्यशोधक समाज. त्यामध्ये पहा, शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातींच्या म्हणजेच बहुजनांच्या हितासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता या सत्यशोधक समाजाची तत्वे कोणती आहेत ते पाहूया. त्यात पहिला तत्व आहे, ईश्वर एकच आहे. दुसरा कार्य पहा, कोणताही धर्मग्रंथ ईश्वर प्रणीत नाही. ईश्वर प्रणीत याचा अर्थ ईश्वराने लिहिलेला किंवा ईश्वराकडून लिहिला गेलेला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच या ठिकाणी सत्यशोधक समाजाने असे स्पष्ट केलेलं आहे की कोणताही धर्मग्रंथ ईश्वर प्रणीत नाही. ज्या अर्थी धर्मग्रंथ हा ईश्वराने लिहिलेला नाही, त्या अर्थी त्या धर्मग्रंथातील प्रत्येक गोष्ट मान्य केली पाहिजे असे नाही, हे या मुद्द्यातून त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न
केलेला दिसून येतो. तिसरं कार्य पहा, ईश्वर भक्तीच्या मार्गात मध्यस्थाची आवश्यकता नाही. त्या मुद्द्यातून सत्यशोधक समाजाने स्पष्ट केलेलं आहे, ईश्वराची भक्ती करत असताना भक्त आणि ईश्वर यामध्ये कोणताही मध्यस्थ असण्याची आवश्यकता नाही. जसे की आपण ईश्वराच्या भक्तीच्या मार्गामध्ये स्वामी म्हणा, पुजारी म्हणा किंवा ब्राह्मण म्हणा, म्हणजेच भटजी यांना आपण मध्यस्थ घेत असतो. तर अशा लोकांची आवश्यकता नाही, हे या ठिकाणी या सत्यशोधक समाजाने स्पष्ट केलेलं आहे. चौथा मुद्दा पहा, मूर्तीपूजा, तीर्थयात्रा, चमत्कार, परलोक यावर विश्वास नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवतावाद आहे आणि त्या देवतांची आपण मूर्ती करून त्या मूर्तींची पूजा आपण करत असतो किंवा तीर्थयात्रावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो किंवा ईश्वर काही चमत्कार करतो त्यावर आपला विश्वास आहे किंवा मृत्यूनंतर स्वर्ग आहे किंवा परलोक आहे, त्या ठिकाणी आपल्याला मोक्ष मिळतंय, यासारख्या ज्या काही गोष्टीवर आपला विश्वास आहे, असा विश्वास सत्यशोधक समाजाचा नाही. आणि सत्यशोधक समाजाने त्या काळातील समाजाला हे समजावून सांगण्याचं कार्य केलेलं आहे. पाचवं तत्व पहा, मनुष्य जातीने नव्हे तर गुणाने श्रेष्ठ ठरतो. त्यात सत्यशोधक समाजाला हे सांगायचं आहे की मनुष्य त्या जातीत जन्मलेला आहे हे महत्वाचे नसून त्या माणसाकडे कोणत्या प्रकारचे गुण आहेत हे महत्वाचं आहे. माणूस गुणानेच श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरतो हे सत्यशोधक समाजाने स्पष्ट केलेलं आहे. पुढचा मुद्दा पहा, सत्यशोधक समाजाचे कार्य. पहिलं कार्य पहा, महात्मा ज्योतिराव फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. पुढे हेच कार्य पंडिता रमाबाई व रमाबाई रानडे यांनी चालवलेले दिसून येते. दुसरं कार्य पहा, बहुजनांची सामाजिक, धार्मिक, राजकीय गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन समाजामध्ये बहुजन समाजावर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उच्चवर्णीयाकडून अन्याय होत होता. त्या बहुजनांना गुलामासारखं वागवलं जायचे. मग अशा प्रकारच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीतून बहुजनांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केल्याचे दिसून येते. तिसरा कार्य पहा, अस्पृश्यांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केले. पुढे हेच कार्य गोपाळबाबा वलंकर यांनी चालवले. त्यांनी विठाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेवर कोरडे ओढले. कोरडे ओढणे म्हणजेच अस्पृश्यतेवर टीका करून अस्पृश्यता मिटवण्याचा प्रयत्न करणे. चौथं कार्य पहा, फुले यांच्या प्रेरणेने शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतिणी आणि देवदासी यांच्या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. क. आर्य समाज. इसवी सन 1875 मध्ये मुंबईत स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आता या आर्य समाजाची तत्वे आपण पाहूया. पहिला तत्व आहे, वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ असून वेदकालीन समाज व्यवस्था हीच हिंदूंची आदर्श समाज व्यवस्था होय. या तत्वामध्ये आर्य समाजाने सांगितलेलं आहे, वेद वेद म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत असं आर्य समाजाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर वेदकालीन समाज व्यवस्था म्हणजे वैदिक काळात समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
हे 4 वर्ण होते आणि हे वर्ण जन्मावर अवलंबून नसून गुणावर अवलंबून होते. म्हणजेच गुणावर आधारित समाज व्यवस्था हीच हिंदूंची आदर्श समाज व्यवस्था होय, असे आर्य समाजाचे म्हणणे आहे. दुसरं कार्य पहा. परमेश्वराचे शुद्ध स्वरूप वेदात असून वेदांचे अध्ययन करण्याचा प्रत्येक स्त्री पुरुषाला अधिकार आहे. या तत्वात आर्य समाजाने काय सांगितले ते पहा. परमेश्वराचं जे काही शुद्ध असं स्वरूप आहे त्याचं वर्णन वेदामध्ये आहे आणि वेदांचं अध्ययन करण्याचा प्रत्येक स्त्री पुरुषाला अधिकार आहे. त्या काळात वेदांचा अध्ययन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. तर ही गोष्ट झुगारून देऊन आर्य समाजाने प्रत्येक स्त्री पुरुषाला वेदांचा अध्ययन करण्याचा अधिकार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिसरा मुद्दा पहा. चातुर्वर्ण जन्मसिद्ध नसून ते गुणकर्मावर आधारित आहे. आताच आपण पाहिलेलं आहे वैदिक काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती, जसे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ही चातुर्वर्ण व्यवस्था जन्मसिद्ध नसून म्हणजे जन्मावर आधारित नसून ते गुणकर्मावर म्हणजे त्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारचे गुण आहेत यावर आधारित आहे, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. चौथं तत्व पहा. शुद्धीकरणाने परधर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात प्रवेश करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, मोगल कालखंडामध्ये अनेक हिंदू धर्मीयांना सक्तीनं इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलेले होते. त्यानंतर ब्रिटिश काळात काही आमिष दाखवून अनेक हिंदूंना ख्रिश्चन बनवण्यात आलेलं होतं. मग अशा परधर्मात गेलेले जे हिंदू आहेत त्यांना शुद्धीकरण करून परत हिंदू धर्मात घेता येईल अशा प्रकारचं तत्व त्यांनी या ठिकाणी मांडल्याचे दिसून येते. पाचवा तत्व पहा. वैदिक धर्माची दीक्षा हाच खरा जगत उद्धाराचा मार्ग आहे. या तत्वात आर्य समाजाने काय सांगितलंय पहा की वैदिक धर्माची दीक्षा म्हणजे वेद काळातील जो काही धर्म होता त्या धर्माची दीक्षा हेच खरा जगत उद्धाराचा मार्ग आहे असं आर्य समाजाचे म्हणणे आहे. पुढचा मुद्दा पहा. आर्य समाजाचे कार्य. त्यात एक वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन घडवून आणणे. या कार्याच्या माध्यमातून जी वैदिक संस्कृती काळाच्या ओघात संपुष्टात आलेली होती, नष्ट झालेली होती, त्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन घडवून आणण्याचा प्रयत्न आर्य समाजाने केल्याचे दिसून येते. दुसरा कार्य पहा. जाती व्यवस्था, मूर्तीपूजा, कर्मकांड, अंधश्रद्धा, बालविवाह, अस्पृश्यता, पशूंचा बळी यासारख्या समाजातील विकृतीवर प्रखर हल्ला केला आणि या गोष्टी दूर सारण्याचा प्रयत्न केला. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केलेला आहे. तत्कालीन समाजात विधवेचे जिणे म्हणजे एक शापच होता. अशा या परिस्थितीतून विधवांना दूर सारण्यासाठी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार आर्य समाजाने केल्याचे दिसून येते. तिसरं कार्य पहा. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आर्य समाजाने शैक्षणिक संस्था स्थापन केली. आर्य समाजाचे थोर नेते हंसराज यांनी लाहोरमध्ये DAV दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली. याचीच एक शाखा आपल्या सोलापूरमध्ये आहे पहा, दयानंद कॉलेज. व स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वारमध्ये गुरुकुल या शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. चौथं कार्य पहा. ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हिंदू धर्मावर होणारे हल्ले परतवून लावून हिंदूंची अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न या आर्य समाजाने केल्याचे दिसून येते. पाचवं कार्य पहा. वेदाकडे परत चला अशा प्रकारचा संदेश आर्य समाजाने समाजाला दिल्याचे दिसून येते.
पुढची संस्था पहा, ड रामकृष्ण मिशन. इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आता आपण रामकृष्ण मिशनचे कार्य पाहूया. एक, दुष्काळग्रस्तांना मदत केले. दुष्काळात ज्या व्यक्ती दुष्काळाने ग्रस्त झालेल्या होत्या अशा व्यक्तींना मदत करण्याचं कार्य रामकृष्ण मिशननं केलेलं आहे. दुसरं कार्य पहा, आजारी लोकांना औषधोपचार केले. जे लोक आजाराने ग्रस्त होते अशा लोकांना औषधोपचार करण्याचं कार्य रामकृष्ण मिशननं केल्याचे दिसून येते. तिसरा कार्य पहा, दीनदुबळ्यांची सेवा केली. जे हीन आहेत, दीन आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांची सेवा करण्याचं कार्य रामकृष्ण मिशननं केल्याचे दिसून येते. चौथा कार्य पहा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं अशा काळात रामकृष्ण मिशनने स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केल्याचे दिसून येते. पाचवं कार्य पहा, आध्यात्मिक क्षेत्रात उन्नती केले. भौतिक क्षेत्रातील उन्नतीबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातील उन्नती महत्त्वाचे आहे असे म्हणून रामकृष्ण मिशनने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती अथवा उन्नती करण्याचं कार्य केलेले आहे. सहावा कार्य पहा, भारतीय तरुणांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका अशा प्रकारचा संदेश रामकृष्ण मिशननं दिलेला आहे. पुढचा मुद्दा पहा, 5.4 समाज सुधारकांचे कार्य. त्यामध्ये पहा, 19व्या शतकात भारतीय समाजात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक समाज सुधारकांचा उदय झाला. त्यापैकी काही समाज सुधारकांची माहिती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यात पहिले समाज सुधारक आहेत सर सय्यद अहमद खान. तर पाहूया सर सय्यद अहमद खान यांच्याविषयीची माहिती. पहिला मुद्दा पहा, त्याच्यातला जन्म. सर सय्यद अहमद खान यांचा जन्म इसवी सन 1817 मध्ये दिल्ली येथे झाला. त्यांनी उर्दू, पर्शियन, अरेबिक आणि इंग्रजी या भाषेवर प्रभुत्व मिळवलेले होते. त्यांचं कार्य पहा, एक, आईन ए अकबरी म्हणजेच अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेला ग्रंथ, या ग्रंथाचे संपादन केले. दुसरं कार्य पहा, इसवी सन 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. त्या सोसायटीचे सदस्य इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र आणि राजकीय घडामोडींचा अभ्यास करत असत. तिसरं कार्य पहा, इसवी सन 1869 मध्ये सर सय्यद अहमद खान इंग्लंडला गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी इसवी सन 1875 मध्ये मुहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढील काळात या कॉलेजचे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी यामध्ये रूपांतर झाले. चौथं कार्य पहा, त्यांनी मोहम्मदन सोशल रिफॉर्मर या नियतकालिकेची सुरुवात केली. आणि पाचवं कार्य पहा, त्यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केलेला होता. दुसरा मुद्दा पहा, ताराबाई शिंदे. त्यांची माहिती घेऊया. त्यातला पहिला मुद्दा, जन्म. ताराबाई बापूजी शिंदे यांचा जन्म इसवी सन 1850 मध्ये बुलढाणा येथे झाला. त्या सत्यशोधक समाजाचे सभासद होते. त्यांच्या घरात स्त्री पुरुष समानतेचे वातावरण होते. त्यांनी आजीवन स्त्री उद्धाराच्या कार्याला वाहून घेतले होते.
ताराबाई शिंदे यांचे कार्य पाहूया. त्यात एक आकडा. ताराबाईंनी स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा स्त्री पुरुष तुलना नावाचा निबंध लिहून त्यातून जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केलेला आहे. दुसरं कार्य पहा. विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सतीप्रथा बंदी यांचाही ताराबाईंनी पुरस्कार केलेला आहे. तिसरं कार्य पहा. स्त्री पुरुष समानतेची मागणी करून पुरुष सत्तेला आव्हान देणाऱ्या त्या भारतातील पहिल्या विचारवंत होत. पुढचं चौथं कार्य पहा. पुरुषांनी निर्माण केलेला धर्म हा स्त्रियांचे दमन करतो असे त्यांचे मत होते. आणि पाचवं कार्य पहा. महात्मा फुले यांनी ताराबाईंच्या विचारांचे समर्थन केले. पुढचा मुद्दा पहा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी माहिती घेऊया. त्यातला पहिला मुद्दा आहे जन्म. त्यामध्ये पहा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म इसवी सन 1873 मध्ये जमखिंडी, कर्नाटकात येथे झाला. त्यांनी मानवतावादी विचारांचा प्रसार करण्याचे कार्य केलेले आहे. तर चला पाहूया त्यांचे कार्यामध्ये पहिलं कार्य पहा. यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. दुसरं कार्य पहा. मुंबईत परळ व देवनार या भागात तसेच पुणे येथे मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा सुरू केले. तिसरं कार्य पहा. पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना या संदर्भात त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. पुढे चौथा मुद्दा पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती घेऊया. त्यातला पहिला मुद्दा आहे जन्म. डॉक्टर भीमराव म्हणजेच बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. महात्मा फुले यांच्यानंतर जातीभेद व अस्पृश्यता यांच्यावर घणाघाती आघात करून सर्व जीवन अस्पृश्योद्धारासाठी वाहिलेला महान नेता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांचं कार्य पाहूया. त्यांच्या कार्यात पहिलं कार्य आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर समाज उभारणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. दुसरं कार्य पहा. जाती संस्थेला विरोध आणि समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारण्याचा प्रयत्न केला. तिसरा कार्य पहा. बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. चौथं कार्य पहा. त्यांनी बहुजन समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. पाचवा कार्य पहा. महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह करून सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजे याचा आग्रह त्यांनी धरला. सहावा कार्य पहा. विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. सातवा कार्य पहा. 1930 मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. पुढे या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. आठवं कार्य पहा. बहुजन समाजात जनजागरण करण्यासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता यासारखी वृत्तपत्रे सुरू केली. नवं कार्य पहा. कष्टकरी जनतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आणि 10वं कार्य पहा. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना करून समतेवर आधारित समाज रचना निर्माण करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. 11वा कार्य पहा. इसवी सन 1956 मध्ये लाखो अनुयायासह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 12वं कार्य पहा. भारतीय संविधानाच्या निर्मितीत
मोठे योगदान दिले. पुढचा मुद्दा पहा. 5वा आकडा रामस्वामी नायकर. आता आपण रामस्वामी नायकर यांच्याविषयी माहिती घेऊया. त्यात पहिला मुद्दा आहे जन्म. इसवी सन 1879 मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म तमिळनाडूतील एरोडा येथे झाला. त्यांनी इसवी सन 1920 मध्ये काँग्रेसमधून आपल्या कार्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्यामुळे लोक त्यांना पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले. ते प्रभावी वक्ते व लेखक होते. तर त्यांचं कार्य पाहूया. कार्यामध्ये पहिला आकडा गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करून त्यांनी स्वदेशीचा प्रसार केला. दुसरं कार्य पहा. सर्व जातींना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. तिसरं कार्य पहा. अस्पृश्यावरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. चौथा कार्य पहा. त्यांनी तामिळनाडूमध्ये स्वाभिमान आंदोलन सुरू केले. पाचवा कार्य पहा. वर्णव्यवस्था आणि बालविवाह यांना विरोध केला. सहावं कार्य पहा. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर क्रांतिकारक भूमिका घेतली. पुढचा मुद्दा पहा. 6वा कमलादेवी चट्टोपाध्याय. आता आपण कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याविषयी माहिती घेऊया. त्यातला पहिला मुद्दा आहे जन्म. त्यामध्ये पहा. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म इसवी सन 1903 मध्ये कर्नाटकात मंगलोर येथे झाला. त्या काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांचं कार्य पहा. कार्यामध्ये पहिला आकडा आहे. स्त्रियांच्या हक्काच्या संदर्भात त्यांनी जन्मभर काम केलेले आहे. दुसरा कार्य पहा. इसवी सन 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांनाही भाग घ्यायला यावे म्हणून त्यांनी गांधीजीकडून परवानगी मिळवून स्वतः त्या सत्याग्रहात भाग घेतला होता. तिसरं कार्य पहा. कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन उभारले. चौथं कार्य पहा. स्त्री मजुरांना चांगली वागणूक मिळावी, कारखान्यात स्त्रियांसाठी चांगले वातावरण असावे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. पाचवं कार्य पहा. स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा मिळावी यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. सहावं कार्य पहा. 1942च्या चले जाव चळवळीत सक्रिय सहभागी झाल्याने इंग्रजांनी त्यांना वर्षभर तुरुंगात ठेवले होते. पुढचा मुद्दा पहा. 5.5 संस्थानिकांचे योगदान. त्यामध्ये पहिले संस्थानिक आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड. यांच्याविषयी माहिती घेऊया. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जन्म. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म इसवी सन 1863 मध्ये मालेगाव येथील कवळाणे या गावी झाला. त्यांनी बडोदा संस्थानात लोकहितासाठी पुरोगामी धोरण स्वीकारले. कार्यामध्ये पहिला आकडा पहा. अस्पृश्य व आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृहाची सोय केली. दुसरं कार्य पहा. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देण्याबरोबर स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केले. तिसरं कार्य पहा. राजवाड्यात सर्व जातींच्या लोकांचे एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम राबवला. चौथं कार्य पहा. प्रत्येक गावात वाचनालय आणि किमान साक्षर सदस्य असलेल्या ग्रामपंचायती स्थापन केले. पाचवं कार्य पहा. संस्थानात सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षणाबरोबर शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. शेतकऱ्यांच्या मुलासाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम सुरू केले. सहावं कार्य पहा. त्यांनी बालविवाह बंदी,
विधवा पुनर्विवाह व स्त्रियांना माहेरच्या संपत्तीत वाटा देण्याचा कायदा केला. पुढचा मुद्दा पहा, दुसरा, राजर्षी शाहू महाराज. आता आपण राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती घेऊया. त्यात पहिला मुद्दा आहे जन्म. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म इसवी सन 1874 मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक सुधारणा घडवून आणून सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न केले. त्यांचे कार्य पाहूया. कार्यात पहिला आकडा आहे, शाहू महाराज ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. दुसरं कार्य आहे, राजर्षींनी बहुजनांसाठी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. आणि तिसरं कार्य आहे, संस्थानात सर्व समाजासाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. चौथं कार्य पहा, राजर्षींनी रोटी बंदी, बेटी बंदी आणि व्यवसाय बंदी यासारख्या गोष्टीवर टीका करून आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. तसेच संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी दिली. पुढचा मुद्दा पहा, महाराष्ट्रातील सुधारणांचा संदर्भ. हा भाग आपल्याला अधिक माहितीसाठी पाहायचा आहे. त्यामध्ये पहा, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सुधारणांचा आढावा पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यातला पहिला क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र. त्यामध्ये पहा, शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दुसरं क्षेत्र पहा, सामाजिक प्रबोधन. त्यामध्ये पहा, संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तिसरं क्षेत्र पहा, समाजसेवा क्षेत्र. त्यामध्ये पहा, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे आणि डॉक्टर रजनीकांत आरोळे यांचे योगदान या समाजसेवा क्षेत्रात महत्त्वाचे आहे. तसेच डॉक्टर बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली. त्यानंतर समाज जीवनात बुद्धिप्रामाण्यवादाची बैठक देण्यामध्ये र.धो. कर्वे अग्रेसर होते. तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने जोर धरलेला होता.